नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं या फ्री रेकी लेवल 1 सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. सो आज आपला रेकीचा हा पहिला सेशन आहे आणि मला बघायचे तुमच्यामध्ये किती उत्सुकता आहे, कारण 7 दिवसांचे सेशन फ्री आहेत. हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. पण ही कमिटमेंट आहे आणि मी शिकवणार असेल फ्रीमध्ये तरी पण तुम्ही बसण्यासाठी तयार आहात का? कारण आता एवढा क्राऊड आलेला आहे. मग सेकंड थर्ड दिवशी सुद्धा तो तसंच राहणार आहे का? सो आता बघूया कोणाकोणाला. थोडंसं मी आधी आपण आपलं डिस्कशन सुरू करूया आणि सगळ्यांचे व्हिडिओ इफ पॉसिबल ऑन करा प्लीज. कारण व्हिडिओ ऑन केला तर आपली जी एनर्जी आहे ती एक्सचेंज होत असते. आणि कोणी झोपून लोळून माझे व्हिडिओ बघू नका. खूप झोपेत असाल, आजारी असाल तर व्हिडिओ बंद करा. ठीक आहे? कारण आपले व्हिडिओ रेकॉर्डिंग होत असल्यामुळे बाहेर तो वेगळा इम्पॅक्ट दिसतो. लोकांना वेगळंच काहीतरी विचित्र वाटतं ते बघायला. येस. आणि माझ्या क्लासमध्ये, माझ्या सेशनमध्ये जी लोक येतात ती एनर्जेटिक असतात आणि ते असणं गरजेचं आहे. का? कारण आपण एनर्जी बद्दल बोलतोय, राईट ना? सो आपलं जे आपण काही शिकतोय ते शिकणं सुद्धा किती महत्वपूर्ण आहे हे कसं कळणार आपल्याला? आज मी फ्री रेकी लेवल 1चा सेशन जॉईन करते ज्योती मॅडमचा. बघूया काय बघतायत, काय बोलतायत ते. असं बघून जर तुम्ही जॉईन केलात तर तुमच्यामध्ये कुठली एनर्जी येणार आहे? टाइमपास वाली एनर्जी नाही. हे सेशन माझ्यासाठी फार महत्वाचे आहेत. हे सेशन ऐकल्यानंतर माझ्या जीवनामध्ये त्याचा पूर्णपणे प्रभाव पडणार आहे. ही कुठली एनर्जी आली आता? पॉझिटिव्ह एनर्जी, बरोबर ना? सो आपल्या सगळ्यांनाच पॉझिटिव्ह एनर्जीला अट्रॅक्ट करायचंय. आणि थँक्यू सो मच माझ्या म्हणण्याला मान देऊन तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केले. थँक्यू 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 सो मच. बरं, प्रियंका मॅडम, आता तुमचं जे काही भांडी बिंडी घासताय किंवा काम करताय ते बाजूला ठेवून 1 तास स्वतःसाठी द्या. रोज स्वतः आपण दुसऱ्यांसाठीच करतोय, आज स्वतःसाठी द्या. ठीक आहे? चलो. बरं, छान वाटलं सगळ्यांचे चेहरे फ्रेश बघून. आनंदी आनंदगडे. सुरू करूया का आपण? ओके. एक थंब दाखवायचं मला. आपण सुरू करूया का हे म्हटल्यानंतर मला एक तुमचा थंब आला पाहिजे पुढे. येस येस. याच्यामध्ये खूप एनर्जी असते त्यामुळे हा थंब. ओके. चलो. बरं, इन शॉर्ट मला थोडंसं तुमच्याबद्दल आयडिया द्याल का? तुमचं नाव आणि तुम्ही कुठून आहात, इन शॉर्ट. थँक्यू थँक्यू योगिनी मॅडम, थँक्यू सो मच. मॅम, आवाज येत नाही. माझा आवाज येत नाहीये का? माझा आवाज स्ट्रॉंग आहे उलट. माझं नेटवर्क पण स्ट्रॉंग आहे. आवाज येत नाही का माझं? एकच मिनिट, कोणाला तरी अनम्यूट करते बरं मी. हा, या विद्या पाटील मॅडम आहेत, त्यांना अनम्यूट करते. येस, विद्या मॅडम अनम्यूट करा बरं. माझा आवाज येतोय का क्लिअर? विद्या पाटील, आवाज येत नाही. हॅलो. हा, हा, येतं मॅडम. येतोय ना? ओके. हा. ज्यांच्याकडे आवाज येत नाही ना त्यांनी तुमचं हे बघा बरं, नेटवर्कचा प्रॉब्लेम काहीतरी असेल. येस. ओके. चला, सांगलीवरून आहेत. आता आता येत असेल बरोबर ना? मगाशी मी फोनवर बोलत होती म्हणून मी आवाज म्यूट केला होता. येस 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 येस. 7 मंथ प्रेग्नन्सी मध्ये तुम्ही हे सेशन अटेंड करू शकता. कोण विचारते बरं? शीतल मॅम. येस, खूप छान तुमच्या बाळासाठी. तुम्ही लकी असण्यापेक्षा तुमचं बाळ लकी आहे खूप. येस येस. थँक्यू थँक्यू सो मच. ओके. अश्विनी मॅडम आहेत पुण्यावरून. अमित आहेत नालासोपारा. विजय आहेत सांगलीवरून. वसुंधरा आहेत पुण्यावरून. ओके. संभाजीनगरवरून पण आहेत. व्हेरी गुड. इस्लामपूर. येस, थँक्यू. बदलापूर, अकोला, भुसावळ. चलो, थँक्यू थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. बर. सो सेशन आता आपण सुरू करूया आणि तुम्हाला सगळ्यांना मला एक काही गोष्टी सांगायच्या. सगळ्यांनी आपल्याकडे एक नोटबुक घेऊन ठेवा बरं. एक नोटबुक आणि पेन घेऊन ठेवायचे. येस, ज्योती मॅडम नाशिक वरून आहेत. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच एव्हरीवन. नोटेड. येस, नोटेड. चला, आता आपल्याला इकडे लक्ष द्यायचं. थँक्यू सो मच. नोटबुक घेतल्या तुम्ही सगळ्यांनी? ओके. आता इथपर्यंत तुम्ही का आलात बरं? खूप आनंद झालेला आहे का मला मॅडम आज इकडे येण्यासाठी म्हणून मी आलीये का? आहे का असं? नाही.
मग माझ्याकडे भरपूर वेळ आहे, काहीतरी टाइमपास करायचंय म्हणून मी आलीये का इकडे? असं आहे का आन्सर तुमचं? नाही. नक्कीच तुमच्यापैकी आज एकतर काल रात्री किंवा 2-3 दिवस आधी भरपूर रडलेले असणार, काहीतरी फ्रस्ट्रेशन आलेलं असणार किंवा माझ्याच बाबतीत हे का का होतंय वारंवार मीच का, या प्रश्नाचं उत्तर शोधत असणार. येस ऑर नो? प्रामाणिकपणे सांगा. हे पॅटर्न माझ्याबरोबरच का? पैसा नाही माझ्याबरोबरच का? मीच आजारी पडते सारखी सारखी मीच का? आणि या सगळ्या गोष्टींना सहन न झाल्यामुळे मॅडम बऱ्याच रात्री मी रडून रडून घालवलेल्या आहेत. असं आहे का? आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी शोधते. बरोबर? कोण कोण रिलेट करते हे स्वतःशी? की हो मॅडम अगदी असंच झालेलं आहे. कारण ही युनिव्हर्स एनर्जी बरोबर प्रत्येकाला शोधत असते, प्रत्येकाचा पत्ता शोधत असते आणि जी लोकं ह्या एनर्जी बरोबर कनेक्ट होणार असतात, बरोबर तीच लोकं कनेक्ट होतात. अदरवाईज बाकी लोकांच्या आयुष्यामध्ये मला वेळ नाही, हे हॅशटॅग लिहिलेलं असतं. मला वेळ नाही, मला मॅनेज होऊ शकत नाही, मला अडचणी येतायत. ह्या येणारच. येस, ऑब्व्हियसली. का? कारण अजून त्यांच्या कर्माने त्यांना तशी परमिशन दिलेले नाहीये आणि त्यामुळे ते तिथेच कुठेतरी स्टक झालेले आहेत आणि येस ऑब्व्हियसली त्यांचा तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट होईपर्यंत ते तिथेच स्टक राहणार आहेत. पण तुम्ही स्वतःची आज पाठ थोपटून घ्यायचे. थँक यू सो मच युनिव्हर्स, आज मला सिलेक्ट केल्याबद्दल. कारण मी केवळ माध्यम आहे, मेडिएटर आहे. मी कोणीच नाही, माझं अस्तित्व काहीच नाही. मी मेडिएटर आहे. मला इथपर्यंत ज्यांनी आणलं आणि तुम्हाला इथपर्यंत ज्यांनी आणलं त्या एनर्जीला आपण नमस्कार करूया. थँक यू सो मच डिवाइन एनर्जी. थँक यू सो मच दिव्य रेखी शक्ती. आणि आपल्या सगळ्यांना जोडणारी एक दुवा, श्री स्वामी समर्थ, त्या शक्तीने कुठेतरी आपल्याला एकत्र आणलेलं आहे. बरोबर ना? सो स्वामींचा पहिला आशीर्वाद घेऊया आणि आपल्या सेशनला सुरुवात करूया आपण. चलो, वेलकम ऑल. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इन शॉर्ट माझं नाव सांगते मी मी ज्योती विजय पवार. माझं इंट्रोडक्शन तुम्हाला मी नंतर करेन. तुर्तास एवढंच सांगते की माझं नाव ज्योती विजय पवार आहे आणि मी मुंबईला घाटकोपरला राहते. ओके. सो आता कोण कोण इथे कशा कशासाठी आलेला आहे? ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काही ग्रोथ हवी आहे त्यांच्यासाठी हा सेशन आहे. ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख आहे, स्ट्रेस आलाय, एन्झायटी आलेली आहे, काहीतरी मोठं डोक्यावर भार ठेवून जगतायत, त्यांच्यासाठी हा सेशन आहे. ज्यांना इमोशनल इम्बॅलन्स झालेला आहे त्यांच्यासाठी हा सेशन आहे. सो आणखीन ज्यांना आयुष्यामधून ऍक्शन घेऊन काहीतरी करायचं आहे, खूप वर्ष झालं स्ट्रगल, बस झालं आता, आता त्याला फुल स्टॉप द्यायचा आहे, येस ऑफकोर्स यांच्यासाठी आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला या 7 दिवसामध्ये काय काय मिळणार आहे बघा. आणि येस ऑब्व्हियसली आधीच मी सांगते, सेशनला आपल्या 5-1 मिनिटं थोडासा उशीर होण्याची शक्यता आहे. कारण आधीचा टॉपिक किंवा आधीचा सेशन संपल्यानंतर आपला दुसरा सेशन चालू होतो. त्यामुळे 5-1 मिनिटं इकडे तिकडे होऊ शकतात. याच्यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? रेकॉर्डिंग मिळणार आहे. तुम्हाला 6 दिवसांचं, 7व्या दिवसांचं रेकॉर्डिंग नाही मिळणार. ठीक आहे? ते तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की 7 दिवसांचे सेशन तुम्हाला आता कनेक्ट करायचे, त्या सेशनला तुम्हाला उपस्थित राहायचंय. तुम्हाला पीडीएफ नोट्स मिळणार आहेत प्रत्येक सेशनचे. येस ऑफकोर्स पीडीएफ नोट्स तुम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत. आणखीन काय मिळणार आहे? प्रत्येकाला अटेंडमेंट दिला जाणार आहे. ज्यांची इच्छा आहे त्या सगळ्यांना अटेंडमेंट दिलं जाणार आहे. आणि ऑफकोर्स लेवल 2, लेवल 3, जसं की आता लेवल 1 फ्री मध्ये आहे, पण लेवल 2, लेवल 3 पेड सेशन आहेत. त्याच्या सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलं जाणार आहे. जर तुम्हाला आवडलं आणि इन फ्युचरमध्ये तुम्हाला वाटलं की मला कनेक्ट करायचं आहे, तर तुम्ही हमखास त्याच्यामध्ये एनरोल करू शकता, ऍडमिशन घेऊ शकता. क्लिअर? आय होप तुमच्या मनातले प्रश्न संपले असतील. क्लिअर? चलो पुढे जाऊया. चला, प्रभावती मॅडम छान दिसतात हसताना. मला अशी एनर्जेटिक माणसं फार आवडतात. तुम्ही शिका, तुम्ही एनरोल करा, नाही तर नका करू, पण चेहऱ्यावर एक स्माइल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास, मोटिवेशन या सगळ्या गोष्टी दाखवतो. ओके. कोण कोण स्वतःला या इमेजमध्ये बघतं आजच्या स्थितीला? आता मगाशी मी एका मॅडमचं नाव घेतलं, प्रियंका असं काहीतरी होतं त्यांचं नाव, बरोबर ना? मी रॉंग नसेल तर. आता सुद्धा तुम्ही ते बसलेला आहात, माझे सेशन ऐकत आहात. काही लोक वर्क फ्रॉम होम करतात, थोडंसं वर्क करतात इकडे आणि इकडे माझं सेशन पण ऐकतात. काही लोक घरामध्ये काहीतरी काम चालू आहे, मुलांना जेवण वगैरे वाढतायत, इकडे काहीतरी अभ्यास वगैरे घेतात आणि इकडे सेशन चालू. तर असं नका करू प्लीज, कृपया करून असं नका करू.
आज हे 7 दिवसांचे 7 तासांचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त तासांचे सेशन आहेत ना, केवळ तुमच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये माझा फायदा काय तो मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण फायदा असल्याशिवाय कोणीच व्यक्ती तुम्हाला फ्रीमध्ये काहीच शिकवू शकत नाही, हे पण मी इथे मान्य करते, बरोबर ना? येस, फायदा आहे माझा, खूप आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगते. पण याच्यामध्ये तुमचं जर काही नुकसान नाहीये, बरोबर, त्याच्यासाठी सेशन अटेंड करणार, येस ऑर नो? सो आता आपण बघूया की प्रत्येक जण स्वतःला या इमेजमध्ये बघते. काय आहे ही इमेज? ही आपली भारतीय नारी. सगळा संसाराचा भार, ऑफिसचं काम, मुलांच्या जबाबदाऱ्या, संसाराच्या जबाबदाऱ्या, अशी सगळ्या जबाबदाऱ्या घेणारी ही राणी लक्ष्मीबाई. युद्ध पातळीवर आजची स्त्री आपल्याला अशीच दिसते ना? सो आता तुम्हाला काय करायचंय, सगळ्या गोष्टींना बाजूला ठेवून 1 तास स्वतःला द्या. आणि 1 तास मी जे काही बोलते ना, तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा. मी काय मोठी अशी मोटिवेशनल स्पीकर किंवा मोठी ज्ञानी वगैरे अशी काहीच नाहीये, सामान्य व्यक्ती आहे. ओके. एक स्वामींची कृपा असल्यामुळे हे जे माझ्याकडे नॉलेज आहे, ते मी तुम्हाला जे थोडंफार नॉलेज आहे तुमच्याकडे ट्रान्सफर करते. बघा त्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय. बरं, आपल्या सगळ्यांच्या लिस्टमध्ये अशी लिस्ट असते आपल्या फोनमध्ये की 10-12 लोक त्याच्यामध्ये आपण ब्लॉक करून टाकतो. 10-12 किंवा त्याच्यापेक्षा जास्त करतो की नाही? मग त्याच्यामध्ये आपले रिलेटिव्ह असतील, आपला एखादा बेस्ट फ्रेंड असेल किंवा आपले काही हितचिंतक असतील, जे तोंडावर हितचिंतक पण मागे मात्र आपल्याबद्दल बऱ्याच अनेक वाईट साईट गोष्टी बोलत असतात. येस ऑर नो? आणि त्यांची नावं कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये ब्लॉक करून ठेवलेली आहेत, कुठेतरी आपल्या मोबाईलमध्ये ब्लॉक करून ठेवलेले आहेत. येस ऑर नो? सो आज काय करायचं आपल्याला? रेकी तर शिकायचंय. मॅडम तुम्ही म्हणाल, मॅडम रेकी शिकवण्याच्या ऐवजी तुम्ही हे काय सगळं बरं सांगत बसलात. येस, रेकी आपल्याला उद्या शिकायचंय. आज काय करायचंय? आपल्याला या माठाचं क्लिन्झिंग करायचंय, शुद्धीकरण करायचंय. तुम्ही म्हणाल, मॅडम आम्ही माठ वगैरे काय नाहीये, ते तुमचं तुम्हाला बोला, आम्हाला बोलू नका. पण येस, आपण हे माठ का बोलायचं याला? कारण या माठामध्ये बऱ्याच गोष्टी आपण विनाकारण ठेवलेल्या आहेत, बरोबर ना? त्यामुळे ते माठ आपलं कसं होतंय बघा, अशा प्रकारे होते. ओके. स्वामींचा आशीर्वाद घेऊन मी सेशनला सुरुवात करते. थँक्यू सो मच. सो हे माठ कसं आहे बघा, असं आहे. या माठामध्ये एक माठ आहे, त्याच्यामध्ये हे शुद्ध पाणी आहे. एक माठ आहे, त्याच्यामध्ये हे अशुद्ध पाणी आहे. सो आता तुर्तास आपलं जे माठ आहे ना, असं अशुद्ध पाण्याने भरलं. सो या पाण्यामध्ये कितीही तुम्ही क्लीन पाणी टाकलं तर काय होणार आहे? ते अशुद्धच होणार आहे. खराबच, स्पॉइल झालेलं असणार आहे. पिण्यास योग्य नाही. मग आता काय करायचं? सो ही लिस्ट आहे ना, ती बनवायला सुरुवात करायला लागेल. चला, पेन पेन नोटबुक काढा आणि तुमचे जेवढे कोणी ब्लॉक लिस्टमध्ये नावं आहेत त्यांची नावं लिहा. आय होप काहींनी हा सेशन दुसऱ्यांदा अटेंड केलेला आहे, त्यांची लिस्ट आता नसणार आहे, बरोबर ना? आहेत ना रिपीटर्स काही लोक? येस, त्यांच्या लिस्टमध्ये ही नावं आता नसणार आहेत आणि काहींची असणार आहेत. ज्यांचे आहेत प्रामाणिकपणे लिहा, बरं, प्रामाणिकपणे लिहा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये मोस्ट ऑफ नाव आपली रिलेटिव्ह मधली असणार, 100% सांगते. कारण आपण मराठी लोक आहोत ना, आपण कोणाला पुढे जाऊ द्यायचं नाही अशी शपथ घेतली. चलो, ओके. लिस्ट रेडी झाली का? रेडी झाली असेल तर मला एक थंब दाखवा. अजिबात मी तुमची लिस्ट वगैरे मागणार नाही, फक्त रेडी झाली असेल तर एक थंब दाखवा किंवा चॅट बॉक्समध्ये येस म्हणून मला मेन्शन करा. ब्लॉक आहेत पण अनोळखी, ओके, नो प्रॉब्लेम, लिहायचेत नावं. अनोळखी असतील तर वेल अँड गुड. येस, ओके. आता काय करा, ते जी नावं लिहिली आहेत ना त्या पेजवर, ती रीड करा. ओके, रीड केला? चला, आता मी म्हणेन विसरा त्या सगळ्यांना. विसरणार का? नाही विसरणार. तर त्याच्यासाठी आपण आता एक छोटीशी प्रॅक्टिस करून घेऊया. सो या प्रॅक्टिससाठी सगळे रेडी आहेत का? एकदा हात दाखवा बरं सगळ्यांनी मला. आणि का विसरायचंय? आपला फायदा, 100% आपला फायदा आहे त्याच्यामध्ये. फायदा असेल तर आपण काही करायला तयार असतो, बरोबर ना? सो मी सांगते तुम्हाला, माझ्या फक्त बोलण्यावर लक्ष द्या, विश्वास ठेवा. 100% आपला बेनिफिट आहे. चला, आता कराल का सगळे? काय बेनिफिट आहे नंतर सांगते, आता फक्त तुर्तच करा.
चलो, सगळ्यांनी क्लोज युअर आईज, आपले डोळे बंद करायचे, व्हिडिओ ऑन करायचे. कारण व्हिडिओ ऑन केल्यानंतर त्या एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, अदरवाईज नाही. सो व्हिडिओ ऑन करा. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना रिझल्ट लवकर क्विक मिळणार आहेत. आणि येस, जी लोक वर्किंग आहेत, नो प्रॉब्लेम, कारण तुमचा तसा इश्यू आहे. तुम्हाला काम करणं गरजेचं आहे. चलो, थँक्यू सो मच. ज्यांचे ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना सॅल्यूट. खूप छान. तुमची ग्रोथ हमखास होणारच आहे आयुष्यामध्ये, कुठेही असलात तरी. चल, डोळे बंद करायचे सगळ्यांनी. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचा आहे. थोडंसं लवकर करायचं. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू एक दीर्घ श्वास सोडायचे. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. 2 सेकंद होल्ड करा बरं त्याला. आता हळूहळू सोडा. सो आज आपण रेकीच्या माध्यमातून काही गोष्टी करणार आहोत, काही ऍक्शन घेणार आहोत. फर्स्ट थिंग इज दॅट की त्या लोकांना आठवा ज्या लोकांनी तुमच्या बरोबर काहीतरी वाद केलं होतं, बरेच वादविवाद निर्माण झाले होते. तो दिवस आठवा ज्या दिवशी तुमच्यामध्ये आणि त्या व्यक्तीमध्ये जोरदार भांडण झालं होतं. ते कारण आठवा. काय होतं बरं ते कारण? प्रॉपर्टी, रिलेशनशिप, पैसा, व्हॉटेवर जे काही असेल ते आठवा. तो क्षण आठवण्याचा प्रयत्न करायचा ज्या दिवशी तुमचं आणि त्या व्यक्तीचं कडाक्याचं भांडण झालं आणि त्यानंतर तुम्ही एकमेकांपासून दूर झालात. मे बी तुमची एखादी मैत्रीण असेल, मित्र असेल, व्हॉटेवर कोणीही असेल. आता त्या व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आणायचे, नजरेसमोर आणायचे. आणि त्याचबरोबर तुमच्या बॉडीमध्ये काय व्हायब्रेशन क्रिएट होत आहे ते सुद्धा तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. त्या माणसाचं नाव आठवलं, त्याचा चेहरा समोर आला तरी तुमच्या शरीरामध्ये काय चेंजेस होत आहेत. आनंद होतोय, दुःख होतंय, मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतंय का, चीड येते, राग येतोय का त्या माणसाला? आताच्या आता जावं आणि त्याच्या एक कानाखाली आवाज काढावा, कुठून तरी डोंगरावरून त्याला ढकलून द्यावं, असंच होतंय का? रागाची, बदल्याची भावना निर्माण होते का? चलो, नाव ओपन युअर आईज. काय झालं? व्हायब्रेशन कुठले होते? कोणाला तरी एकाला मी अनम्यूट करते. येस, उषा मॅडम दिसतात मला, उषा जठार. सई मॅडम. हो मॅडम. येस, काय जाणवलं? मला त्या व्यक्तीबद्दल असा आनंद वाटला की पहिल्यासारखं परत व्हावं म्हणून. थोडक्यात आधी त्या व्यक्तीचा राग आलाय खूप. हम्म. सुरुवातीला वाटलं, पण नंतर असं वाटलं की नाही, पहिल्यासारखं जे होतं आपलं रिलेशन तसं व्हावं. ओके. ओके, सायली मॅडम, सॉरी, सई मॅडम. राग आला का त्या व्यक्तीचा? हो, आठवलं? मला राग आला. हो. राग. ओके, व्हेरी गुड. येस, विद्या मॅडम, विद्या पाटील. राग आले, दीपाली मॅडम म्हणतात राग आणि रडू. ओके, विद्या मॅडम तुम्हाला काय जाणवलं? विद्या पाटील, पिंक कलरचा ड्रेस घातलात त्या. अनम्यूट करा. राग आला होता मॅडम. राग आला. ओके, ऑब्विसली आपण काही एवढे दुधखुळे नाही आहेत ना की आपल्याला त्रास देणाऱ्या माणसांना बघितल्यानंतर आपल्याला आनंद व्हायला पाहिजे. बरोबर ना? एवढे आपण हुशार आहोत.
पण त्या माणसाला आपल्याला आठवायचं नाहीये. आपल्याला काय करायचंय, त्या माणसाने तुम्हाला जो त्रास दिलाय तो त्रास आठवायचा. पण आता काय करायचंय, त्या व्यक्तीला आपल्याला माफ करायचंय. का बरं? तुम्ही म्हणाल असं कसं म्हणते मॅडम, माफ का करायचंय? कारण आपल्याला आत्ताची जी एनर्जी आहे ना आपली, ती आपल्याला चांगल्या कामासाठी वापरायची आहे, वाईट कामासाठी नाही. ती कशी ते पण सांगते. ज्या ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिलाय, प्रचंड त्रास दिलाय, त्यांचा आता सुद्धा तुम्हाला राग येतोय. पण आता त्या व्यक्तींना तुम्हाला माफ करायचंय. का माफ करायचंय? कारण अजून सुद्धा त्या व्यक्तीची निगेटिव्ह एनर्जी आपल्या ऑरा क्षेत्रामध्ये आपण ठेवलेली आहे राखीव. आणि त्यामुळे आपली कुठली कामं होत नाही वेळेवर, आपलंच नुकसान होतंय. आपण आपल्याच पायावर दगड ओढून घेतलेला आहे. तो व्यक्ती आपल्याला राग देऊन किंवा त्रास देऊन विसरला, पण तो गेला त्याच्या कामामध्ये, बिझी झाला, त्याचं खूप प्रगती होतीये, तो सक्सेस आहे. पण आपण कुठेतरी मागे पडलेलो आहोत. येस ऑर नो? मग आपल्या स्वतःसाठी आता आपल्याला एक ऍक्शन घ्यायचे. काय ऍक्शन घ्यायचे? कारण हे सगळे ब्लॉकेजेस आपण आपल्या माइंडमध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपण ऑरामध्ये ठेवलेले आहे. म्हणूनच कुठेतरी आपली प्रगती होत नाही. कोण कोण ऍग्री करते? येस, म्हणूनच आपली प्रगती होत नाही. मग आता काय करायचंय? सो आता आपल्याला त्या माणसाला माफ करायचंय. माफ का करायचंय? त्या व्यक्तीला नाही, त्याच्यामध्ये जे सोल आहे त्याला माफ करायचं. कारण व्यक्ती बदलतात. आज एका व्यक्तीवर आपल्याला राग आहे, उद्या दुसरा असणार. पण त्याचा जो सोल असतो ना, त्याला काहीही कारण नसतं आपल्याशी रागवायचं, रुसायचं. ओके, आता ते पुढच्या लेवलचं आहे. त्याच्यासाठी थोडीशी आपली लेवल अपग्रेड करावी लागेल आपल्याला. आता ती कशी मी सांगते तुम्हाला. आपल्याला फर्स्ट ऍक्शन घ्यायचे, त्या व्यक्तीला माफ करायचंय. ठीक आहे, कोण कोण तयार आहेत सांगा. त्याच्यामध्ये आपला स्वार्थ आहे, आपला फायदा आहे. सगळ्यांनी मला हँड छान रेज झालेलं दिसायला पाहिजे. ओके, बरेच जण रेडी आहेत आणि बऱ्याच जणांच्या मनामध्ये अजून सुद्धा अडी आहे. आता ती अडी कशी काढायची मी सांगते तुम्हाला. 15 वर्षांपूर्वीचा हा राग असेल, मे बी 10 वर्ष झाली असतील. मॅडम, माझ्या सासूने मला खूप खूप छळले हो, आणि तुम्ही म्हणताय माफ करा. शक्यच नाही. मॅडम, माझ्या जावेने एवढा त्रास दिलाय, एवढा त्रास दिलाय, 10 वर्ष झाली आहेत, मी त्या त्रासाला विसरलेले नाही. सॉरी मॅडम, तुम्ही बाकी सगळं बोलाल ते कराल, मी करेन, मी पण हे नाही करणार. पण हेच तर करायचंय. काय करायचंय आज आपल्याला? त्या व्यक्तीला माफ करायचंय. ते कसं बघा. कारण त्या व्यक्तीची एनर्जी आपण आपल्या शरीरामध्ये, आपल्या 7 चक्रामध्ये घेऊन चाललेलो आहोत. म्हणूनच आपल्या कामामध्ये कुठेच प्रोग्रेस नाही. हातातोंडाशी आलेला घास आपला निघून जातोय. येस ऑर नो? होतंय तुमच्याबरोबर असं? रोज रोज रात्री ना मॅडम, आम्ही रडण्यामध्ये आमचा दिवस जातोय. आम्ही आमचं रडणं कोणाला दाखवत नाही, पण रडत असतो. होतं असं? येस, ट्रू. मग हे का? त्याच्या मागचं कारण आहे की काहीतरी आपला कर्मा होता त्या व्यक्तीबरोबर. ती व्यक्ती बरोबर परमेश्वर या जन्मामध्ये सुद्धा आपल्या समोर हजर करतो, पाठवतो. मग आपला कर्म बॅलन्स होणं पण गरजेचं आहे ना. मग बॅलन्स होण्यासाठी काय करायचं? सो बॅलन्स होण्यासाठी त्या व्यक्तीला आपल्याला फेस करायचंय. त्या व्यक्तीला फेस करायचं म्हणजेच काय? त्या व्यक्तीला जर गेल्या जन्मात जर आपण काही त्रास दिला असेल, तर ती या जन्मामध्ये आपल्याला काहीतरी त्रास देणार. मग त्या व्यक्तीला लक्षात न ठेवता तो मागचा जन्म लक्षात ठेवायचा आपल्याला, की बाबा आता इथे इथे आणि माझं आणि हिचं कर्म आता बॅलन्स झालेलं आहे, मॅच झालेलं आहे. आता मला हिच्या कर्मामध्ये इंटरफेअर करायचा नाही. मी या व्यक्तीला सुद्धा माफ केलेलं आहे. कळत नकळत जर कोणाला मी त्रास दिलेला असेल, तर त्या सगळ्यांची मी माफी मागतो. आणि आपल्याला हे आज काम करायचंय. सो आता रेडी आहेत सगळे? चला. कारण जोपर्यंत आपले कर्म बॅलन्स होत नाही, तोपर्यंत कुठलाही फ्रीचा वेबिनार आपण अटेंड करू शकत नाही. आपल्याला ती वेळच येऊ देत नाही. आणि तुमची वेळ आलेली आहे, याचाच अर्थ तो कर्म बॅलन्स होण्याची वेळ आलेली आहे. म्हणूनच पुन्हा एकदा स्वतःला शाबासकी द्या. स्वतःला एक छान व्यक्ती समजा, की येस, आता मला स्वामींनी सिलेक्ट केलेलं आहे. आता ती माझी योग्य वेळ आलेली आहे या सगळ्या संकटातून बाहेर येण्याची. क्लिअर? चलो. आता 1-2 मिनिटं शांत बसायचंय. आपला राईट हँड आपल्या लेफ्ट आपल्या हृदयावर ठेवायचंय. चला. डोळे बंद करायचे. मनापासून करा. हे परमेश्वरा, हे डिवाइन एनर्जी, हे दिव्य रेकी शक्ती, याच्यापूर्वी बऱ्याच वर्षांपर्यंत मला माहित नव्हतं, आणि कळत नकळत मी मला दुखवणाऱ्या बऱ्याच लोकांची एनर्जी माझ्या शरीरात ब्लॉक करून ठेवली होती. त्याचा परिणाम असा
की कुठेच मला शांती नव्हती, कुठेच माझ्या आयुष्यामध्ये माझी प्रगती होत नव्हती, कुठेच माझ्या कामांमध्ये मला ती सफलता मिळत नव्हती. पण आजपासून मात्र त्या सगळ्यांना मागे टाकत मला या सगळ्यातून बाहेर यायचंय. त्या सगळ्या एनर्जी ज्या ब्लॉक केलेल्या आहेत मी माझ्या शरीरात, माझ्या मनात, माझ्या 7 चक्रांमध्ये, त्यांना रिमूव्ह करायचं आहे आणि मला स्वतःचं आयुष्य माझ्या पद्धतीने अगदी आनंदाने जगायचं आहे. आणि म्हणूनच या लिस्टमध्ये आज जेवढी नावं मी लिहिली आहेत, खरोखरच मला आधी त्या व्यक्तींबद्दल खूप राग होता, द्वेष होता, चीड होती. त्या सगळ्यांना मी आज खरोखर अगदी शुद्ध अंतःकरणाने माफ करते, माफ करते, माफ करते. कारण आजपासून मी ही जी माफी मागितलेली आहे, त्या माफीमुळे मी स्वतः, माझे 7 चक्र, माझा ऑरा पूर्ण क्लीन्स होणार आहे. पूर्ण ही निगेटिव्ह एनर्जी माझ्या शरीरातून बाहेर जाणार आहे. जेवढ्या लवकर मी या सगळ्यांना माफ करणार आहे, तेवढी ही निगेटिव्ह एनर्जी माझ्यापासून डिटॅच होणार आहे. डिटॅच होणार आहे. पूर्णतः दूर जाणार आहे. दूर जाणार आहे. दूर जाणार आहे. आणि हळूहळू मला ज्या गोष्टी मिळायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी संधी म्हणून, अपॉर्च्युनिटी बनून माझ्या आयुष्यात येणार आहेत. त्यांचं मी स्वागत करण्यासाठी आता तयार आहे, तयार आहे, तयार आहे. सो थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स, थँक यू युनिव्हर्स. आय एम सॉरी, आय एम सॉरी, आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी, प्लीज फॉरगिव्ह मी. समोरच्याने आपल्याला माफ केलेलं आहे असं म्हणून म्हणायचं, आय थँक यू, आय लव्ह यू, थँक यू, आय लव्ह यू, थँक यू डिवाइन एनर्जी, थँक यू, थँक यू, थँक यू. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे. ती एनर्जी आपल्या संपूर्ण शरीरावर ग्रहण करायची. हाऊ यू फील नाउ? काय फील होते आता? राग आहे की राग गेला? किती लोकांना वाटतंय की खरोखर मॅडम 100% पैकी 60% राग आजच गेला माझा? किती लोकांना वाटतं? त्यांनी चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी माईक अनम्यूट करायला सांगायचे, मला हँड रेज करायला सांगायचंय. येस, पूजा कांबळे मॅडम, किती टक्के राग कमी झाले? बराच मॅडम. येस, किती टक्के मला सांगा? 100%पैकी 60 to किती टक्के? 70. 60 व्हेरी to गुड, 70. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखीन कोण आहे बरं? आणखीन कोण आहे ज्यांना मी अनम्यूट करू शकेन? ओके, उषा मॅडम बोला, किती टक्के राग कमी झाला? हो, बऱ्यापैकी झालं मॅडम. कारण अगोदरच मनात आहे की करायची आहे मैत्री परत, त्याच्यामुळे ते राग आपोआपच ओके, चला, थँक्यू सो मच. विजया मॅडम, येस. हा मॅडम, सुरुवातीला तुम्ही जेव्हा सांगितलंत की ती एनर्जी मी माझ्यामध्ये म्हणजे ब्लॉक करून ठेवलीये, तेव्हा अक्षरशः असं भरून येत होतं. म्हणजे असं जाणवत होतं की किती काय साठवलंय. आणि शेवटी आपण जेव्हा थँक्यू म्हणत होतो, ओके, प्लीज फॉरगिव्ह मी म्हणत होतो, तेव्हा म्हणजे खूप हलकं वाटत होतं. म्हणजे जवळजवळ 70-80% रिलॅक्स, म्हणजे डोकं सुद्धा असं शांत हलकं झाल्यासारखं वाटायला लागलं. असं वाटलं ना की आता तो माणूस माझ्या थँक्यू मॅडम. मनात असेल नसेल मला काहीच फरक पडणार नाही, राईट? आणि त्यामुळे डोकं हलकं वाटलं, बरोबर? हो हो, नक्की. येस, थँक्यू हो. सो मच. ओके, चल. आणखीन कोण आहे का ज्यांना शेअरिंग करायचं आहे की खरोखरच 100% पैकी किती टक्के रिलीफ वाटलं? आणि ऍक्शन घ्यायची बरं, सगळ्यांनी नुसतं बघायची भूमिका नाही घ्यायची बरं. मला ना ऍक्शन घेणारी माणसं आवडतात, बोलणारी माणसं आवडतात, व्यक्त होणारी माणसं आवडतात. येस, बोला. मॅडम 100% वाटलं मला. रिलॅक्स वाटलं एकदम. 100%, व्हेरी गुड. तरी पण मी माझ्याकडून सांगते 100% नाही, पण एक 70% तरी तुम्हाला रिलीफ वाटलं पाहिजे. बाकी 30% आपल्या 7 दिवसांच्या सेशनमध्ये. ठीक आहे, चलो आता आपण पुढे जाऊया. येस, भाग्यश्री मॅडम, थँक्यू सो मच की तुम्ही हँड रेज केलात. पण आता आपण पुढे जाऊया कारण आपलं सिलेबस जास्त आहे. उषा मॅडम, थँक्यू सो मच की ऍक्शन घेतलं. कारण जोपर्यंत तुम्ही ऍक्शन घेत नाही तोपर्यंत माझ्यासमोर त्या व्यक्ती दिसत नाही, तोपर्यंत मला ना तुमचे प्रश्न कळणार ना मला कळणार की तुम्हाला कळतंय की नाही कळत. ठीक आहे, त्यामुळे ऍक्टिव्ह राहायचे आपल्याला या ग्रुपवरती. आणि
ऍक्टिव्ह राहणं ही जिंदादिल आपलं म्हणतात ना, एकदम जिंदादिलची हे असतं की येस, आज अजून सुद्धा ती स्फूर्ती आपल्यामध्ये आहे. ओके, चलो थँक्यू सो मच. आता पुढे बघूया आपण, कारण आपला सिलेबस जास्त आहे, त्यामुळे जास्त मी हे नाही घेऊ शकत. फॉरगिव्हनेस केलं आपण, पण आता फॉरगिव्हनेस पण काय म्हणतंय, फॉरगिव्हनेस द चॉईस दॅट फ्रीज यू. ही तुमची चॉईस आहे, माझी नाही. मी तुम्हाला सांगते, पण ही तुमची चॉईस आहे. पण येस, फॉरगिव्हनेस तुम्हाला 100% त्याच्यातून फ्री करतं, हे मात्र नक्की आहे. मग ते कसं, तर ते हळूहळू आपल्या या 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुम्हाला कळणार आहे. चलो, सगळ्यांनी खूप छान पर्सेंटेज दिलेले आहेत, थँक्यू सो मच. ओके, सो फॉरगिव्हनेस ही तुमची चॉईस आहे. आता पुढे बघूया. मला सांगा, हे सगळं आपण या लोकांबद्दल आपल्या मनामध्ये एक समज, गैरसमज, राग, रुसवा, ब्लॉकेज करून घेतलेला आहे. कोणाला माहितीये माझं आयुष्य मी 100 वर्ष जगणार आहे मॅडम? कोणाला माहितीये? त्याने हँड रेज कर. मॅडम, मी खरोखरच 100 वर्ष जगणार आहे. मला काल स्वप्नात येऊन स्वामींनी असं सांगितलेलं आहे की तू 100 वर्ष जगणार आहेस. कोण आहे बरं सांगा? आहे का कोण? मग का बरं तो राग, रुसवा आपण आपल्या मनात ठेवायचा? आहे का गॅरंटी आपली? आज आहोत तर उद्या नाही, आहे का? आज तुमच्यासमोर मी बोलतेय ज्योती पवार, उद्या नसेल, आहे गॅरंटी माझी? नो वन. आपण स्वतःची गॅरंटी कधीच देऊ शकत नाही. या परमेश्वराने हे जे श्वास दिलेत ना आपल्याला फ्रीमध्ये, त्याच्यासाठी आपण आभार व्यक्त करायला पाहिजे परमेश्वराचे. आणि म्हणूनच आपलं लाईफ खूप शॉर्ट आहे. या शॉर्ट लाईफमध्ये का बरं राग, रुसवा घ्यायचा? असं विचार करायचं की आजचा दिवस माझा लास्ट आहे. मग बघा काय जीवनात मजा येते. शेवट समजल्याबरोबर आपण काय करतो, ज्या ज्या गोष्टी कधी केल्या नसतील ना, त्या सगळ्या करायला सुरुवात करतो. की नाही, माझ्याकडे टाइम लिमिट फार कमी आहे. असं इमॅजिन करूया की डॉक्टरांकडे तुम्ही गेलेला आहात आणि डॉक्टरांनी ना तुमचे रिपोर्ट चेंज झाले आणि डॉक्टरांनी सांगितले, मॅडम आता फक्त 2च महिने आहेत तुमच्याकडे आणि माझं आयुष्य किती, फक्त 50. मी पण थोडी कन्फ्युज होते, अरे बापरे असं कसं? पण हाय मॅडम, तुम्हाला असा असा आजार झाला आणि फक्त 2च महिने तुमच्या हातात आहेत. मग मी या 2 महिन्यात काय करणार? ज्या गोष्टी मी कधी आयुष्यात नसतील केल्या त्या सगळ्या करणार. कोणाची जे पंगे घेतलेले आहेत ते पहिले रिपेअर करणार. बाबा रे, मला माफ कर, माझ्याकडून तुला जर काही दुःख झालं असेल तर मला माफ कर, पण आता मला काही माझ्या मनात नाहीये, मी आता खूप खुश आहे. ती व्यक्ती पण म्हणणार, अरे बापरे ह्याला काय झालं, कालपर्यंत तर माझा चेहरा बघत नव्हता आणि आज अगदी माफी बिफी मागतोय माझ्याकडे येऊन. तुम्ही पण खुश, ती व्यक्ती पण खुश झाले, एकमेकांमधले गैरसमज सुटले. असाच दिवस आपण रोज विचार करूया की हा स्वामींनी किंवा या परमेश्वराने मला रोज एक दिवस एक गिफ्ट म्हणून दिलेला आहे. त्या दिवसाची सुरुवात मी कशी करेन, तो दिवस संपूर्ण मी कसा स्पेंड करेन माझ्या पद्धतीने, आणि कसं मी सगळ्यांनाच पहिलं मी स्वतः खुश राहणार. कारण दुसऱ्यांना खुश ठेवणं न ठेवणं ही माझी 100% जबाबदारी नाहीये, ती त्यांची त्यांची जबाबदारी आहे. पण मला खुश ठेवणं ही 100% माझी जबाबदारी आहे. माझ्या बाबतीत जे काही प्रॉब्लेम्स होत आहेत ती जबाबदारी पण मीच घेतलेली आहे. कारण जोपर्यंत आपण जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत त्या जबाबदाऱ्या आपल्यावर येऊन लादत असतात. जी व्यक्ती आपल्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार करते, परमेश्वर त्यांनाच त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करतो. सो कोण कोण आजपासून ही सगळी जबाबदारी स्वतः घ्यायला तयार आहे? त्याने हँड रेज करा. कोण स्वतः घ्यायला तयार आहे? ओके, येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चलो, थँक्यू सो मच. बरं, त्याचबरोबर कोण कोण कमिटेड आहे की मॅडम 7 दिवसांचे हे सगळे सेशन मी आजपासून उपस्थित राहणार आहे, त्या सेशनला हजर राहणार आहे? कोण कोण आहेत? चलो, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. ओके, चला आता आपण पुढे जाऊया. सो डॉक्टर मिकाऊ उसुई, आता मी तुम्हाला एक पुढे स्लाइड दाखवते. आपल्या हातामध्ये वेळ खूप कमी आहे, त्यामुळे फोकस करायचंय. लाईफ इज शॉर्ट, फोकस ऑन व्हॉट रिअली मॅटर्स मोस्ट. यू हॅव टू चेंज युअर प्रायोरिटीज ओव्हर टाइम. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या प्रायोरिटीज वेळेनुसार चेंज करावे लागतात, बिकॉज लाईफ इज शॉर्ट. आणि म्हणूनच त्या कामांवर जास्त फोकस करा ज्या कामांमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत, ना की या ब्लॉक एनर्जीमध्ये अडकून राहायचे. ब्लॉक एनर्जीमध्ये अडकून राहिल्यामुळे काय होतंय, सोल्युशन कोणाला मिळत नाही, तुम्हाला. आणखीन प्रॉब्लेम कोणाला फेस करावे लागतात, तुम्हाला. बिकॉज लाईक अट्रॅक्ट लाईक. आणि त्यामुळे आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःच प्रॉब्लेम क्रिएट करून घेतलेत,
आणि ते अट्रॅक्ट करून घेतो. एक नाही झाला की दुसरा, दुसरा नाही झाला की तिसरा. येस ऑर नो? आता म्हणून आपल्याला करायचं काय आहे, तर आपल्याला सोल्युशनवर फोकस करायचंय. आतापर्यंत आपण प्रॉब्लेमवर फोकस करत होतो, आता सोल्युशनवर फोकस करायचंय आणि आपलं लाईफ आपल्याला 360 डिग्रीमध्ये चेंज करायचं आहे. ठीक आहे? सो त्यासाठी मी ही प्रेयर सांगितली होती तुम्हाला. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ज्या ज्या लोकांबरोबर तुम्ही पंगे घेतलेत त्यांना ही प्रेयर त्यांच्यासाठी ही डेडिकेट आहे. मनातल्या मनात बोलायचंय. त्या व्यक्ती समोर जाऊन तुम्हाला काही बोलायचं नाही बरं. त्या व्यक्तीच्या आणखीन आपल्याला त्या व्यक्तीला चान्स द्यायचा नाहीये. मनातल्या मनात प्रेयर करायचे. ओके? आपल्या हेल्थसाठी, पैशासाठी, व्हॉटेव्हर सगळ्यांसाठी तुम्हाला ही प्रेयर बोलायची आहे. पुढे बघूया आता आपण. आता जसं की डॉक्टर मिकाऊ उसी यांनी 5 प्रिन्सिपल रेकीचे शिकवलेले आहेत. पहिला प्रिन्सिपल आहे आय विल नॉट बी अँग्री. तुम्ही म्हणाल मॅडम पहिला प्रिन्सिपल आताच्या आता कॅन्सल करून टाका. हा अँग्री वर्ड आमच्या डिक्शनरीमध्ये लहानपणापासून आहे, तो आम्ही सोडू शकत नाही. येस ऑर नो? कोणाकोणाला राग येतो? मी तर म्हणेन सगळ्यांनाच राग येतो, मोस्ट ऑफ. काही व्यक्ती असतात नाही राग येत. कोणाकोणाला राग येतो? प्रामाणिकपणे सांगा. सगळ्यांना राग येतो. बरं, येत नसेल आय डोंट नो, पण मला एवढं माहिती आहे की जास्त राग येणारी माणसं मनाने प्रेमळ असतात, निर्मळ असतात. त्यांच्या मनात काही नसतं, त्यामुळे ते तोंडावर बोलून मुफट तोंडावर बोलून मोकळे होतात. राग येऊ न येऊ, पण मी माझ्या मनातली खंत त्याच्याशी व्यक्त केली. मागे काय बोलायचं त्या व्यक्तीबद्दल आय डोंट नो. मागे मागे बोलण्यामध्ये मला आवडत नाही, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. जे काही असेल ऑटेवर ते तोंडावर. पण या रागामुळे काय होतं, आपणच आपल्या शरीरावर, आपल्या मनावर खूप इफेक्ट करून घेतो. त्याचे परिणाम आपल्याला सहन करावे लागतात आणि होतं काय, रागाच्या भरामध्ये डिसिजन चुकतात. सो राग आला तर थोडासा गिळायला शिकायचंय. का बरं? राग आला, रागाच्या भरामध्ये नेहमीच आपण काहीतरी उलटच बोलून जातो. म्हणूनच काय करायचंय, थोडंसं कंट्रोल करायचं आणि लेट गो करायला शिकायचं. लेट गो. थांब जरा ज्योती, होल्ड ऑन, होल्ड ऑन, होल्ड ऑन, थांब थांब थांब, लगेच उत्तर नको देऊ, लगेच रिप्लाय नको देऊ. तुझी पण वेळ येणार आहे. जरा 10 मिनिटं थांब. आता समोरचा व्यक्ती खूप खूप रागात आहे. 10 मिनिटं त्याला दे. 10 मिनिटानंतर त्याला कळेल की त्याची चूक काय आहे. नाही कळली तर मी वेळ घेईन आणि त्याच्याशी वेळ घेईन आणि मग बोलेन. क्लिअर? सो आपल्याला काय करायचं इथे, की थोडंसं होल्ड करायचंय, त्याला वेळ द्यायचा आणि मग नंतर आपल्याला आपलं म्हणणं व्यक्त करायचंय. त्याच्यामुळे काय होतं, रागाच्या भरात तो पण रागात, आपण पण रागात, दोघांमध्ये जोरदार भांडणं, त्याचा परिणाम मेंटल, फिजिकल आपल्या हेल्थवर होतो. आपले चक्र ब्लॉकेज करून घेतो आपण. क्लिअर? सो आजपासून मी रागवणार, पण कमी रागवणार, कारण राग एका दिवसात जाणारा प्राणी नाहीये. राईट? आजपासून मी रागवणार, पण थोडासा रागवताना कंट्रोल करणार. कालपेक्षा आज थोडा कमी. असं रोज बोलणार आहे मी. सो आजच्या दिवस मी रागावर कंट्रोल करणार आहे, कालपेक्षा थोडा आज जास्त. क्लिअर? कोण कोण रेडी आहे? थंब दाखवायचे. थंब थंब थंब, सगळ्यांचे थंब दिसले पाहिजे मला. येस. जे मनापासून रेडी आहेत त्यांचे थंब मला दिसतात बरं. त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा मला ते दिसतंय. व्हेरी गुड. रेकीचा सेकंड प्रिन्सिपल आहे, आजच्या दिवस मी काळजी करणार नाही. मॅडम, सेकंड नियम पण तुम्ही क्रॉस करा. अहो आम्ही फॅमिलीमध्ये राहतो, आम्हाला हजबंड आहे, आम्हाला मुलं आहेत, आम्हाला परिवार आहे आणि तुम्ही म्हणताय काळजी करू नका. कसं बरं पॉसिबल आहे? आमची मुलं लेट लेट येतात रात्री घरी किंवा कॉलेजला जातात, शाळेमध्ये जातात. मग ती लोक वेळेवर नाही मिळाली, वेळेवर घरी नाही आली की आम्हाला टेन्शन येतं. मग आम्ही कॉल 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 करत राहतो, इरिटेट होतो, विचार करत राहतो. माझी मुलगी अजून का बरं घरी आली नाही, काय झालं असेल? मॅडम, 100%पैकी 90% आमच्या मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात. येस ऑर नो? कोण ऍग्री करतं की हे माझ्याशी रिलेट करतं? मॅक्झिमम माझ्याशी रिलेट करतं. ओके? येस. आपण आई आहोत, आपण कुटुंबामध्ये राहतो, आपल्याला सगळ्याबद्दल प्रेम आहे, त्यामुळे या गोष्टी आपोआपच आपल्या बाबतीत होणार. पण काय करायचंय, की टेन्शन घेण्यापेक्षा, काळजी करण्यापेक्षा थोडंसं पेशन्स ठेवायचे आहेत, वाट बघायची आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टींना आपण हळूहळू आपल्या आयुष्यातून दूर करणार आहोत. कारण चिंता केल्यामुळे, चिंता चित्ते समान असते, हे सगळ्यांना माहिती आहे, कळतं पण वळत नाही मॅडम. असं तुम्हीच नाही, तुमच्या आधी कितीच लोकांचे आम्ही सेशन जॉईन केले, सगळ्यांनी आम्हाला सल्ले दिले, पण आम्ही काय ऐकणाऱ्यातले नाही. बरं, बरोबर ना?
मग आतापासून आपल्याला काय करायचंय, थोडी थोडी ऍक्शन घ्यायची. बघा, ज्यांना पटतंय त्याने घ्या. थोडी थोडी ऍक्शन घ्यायची आहे. आणि कालच्या पेक्षा आज मी थोडीशी कमी रागवणार. ठीक आहे. काळजी केल्याने कोणाचे तरी प्रश्न आजपर्यंत सुटलेत का? दाखवा बरं माझा आम्हाला असा एखादा व्यक्ती. नाही. मग काय करणार आहोत, त्यापेक्षा ही एनर्जी आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर स्पेंड करणार आहोत. कारण ज्या व्यक्तीबद्दल तुम्ही काळजी करता त्या व्यक्तींपर्यंत सुद्धा तुमचे व्हायब्रेशन जातात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आणखीन प्रॉब्लेम क्रिएट होतात. सपोज फॉर एक्झाम्पल, तुमचा मुलगा इंटरव्ह्यूला जातोय. अरे बापरे, माझा मुलगा इंटरव्ह्यूला जातोय जातोय जातोय, काय होणार आहे काय माहित, पास होणार आहे की फेल होणार आहे. सगळी तयारी तर करून गेले, पण भीती वाटते भीती वाटते. तुम्हीच चांगले व्हायब्रेशन त्याला देत नाही तर त्याला ते व्हायब्रेशन कसे मिळणार बरे? सो बी पॉझिटिव्ह. येस, आज माझा मुलगा इंटरव्ह्यूला गेलेला आहे आणि मला खात्री आहे की तिकडे 100% तो इंटरव्ह्यू चांगलाच त्याचा हे होणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तो सिलेक्टच होणार आहे. इथे एनर्जी दाखवूया आपण पॉझिटिव्ह गोष्टींवर. वेळ लागेल पण होणार. सो येस, कोण कोण रेडी आहे लेवल 2 सॉरी 2 नंबरचा प्रिन्सिपल फॉलो करायला, की आजपासून मी कुठल्याही गोष्टीची काळजी करणार नाही? कोण कोण रेडी आहे? येस, कारण लाईक अट्रॅक्ट लाईक. जसं तुम्ही अट्रॅक्ट करता त्याच त्याच गोष्टी आपल्या लाईफमध्ये दत्त बनून येतात. प्रॉब्लेमवर फोकस केलात की प्रॉब्लेम येणार, सोल्युशनवर फोकस केलात की सोल्युशन येणार. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. येस, रुचा मॅडम, पूनम मॅडम, थँक्यू सो मच. शीतल मॅडम, थँक्यू सो मच. तिसरा प्रिन्सिपल आहे. येस, हा सगळे फॉलो करतील मला माहिती आहे. आजपासून मी प्रामाणिकपणे राहण्याचं काम करेन. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी प्रामाणिकपणे करेन. येस, पण होतं काय मॅडम, हे आम्ही करतो पण रोज दरवर्षी 1 जानेवारीला, बरोबर ना? हे 1 जानेवारीला आम्ही रोज करतो. नवीन वर्षाची नवीन सुरुवात, काहीतरी आम्ही प्रतिज्ञा करतो, काहीतरी आम्ही डिक्लेरेशन करतो आणि मग करतो की आजपासून मी माझं रुटीन चेंज करणार. आजपासून मी मोबाईलचा वापर कमीत कमी करणार. आजपासून मी माझ्या कामावर फोकस करणार. 2 तारखेला आम्ही झोपलेलो असतो डाराडून. ठीक आहे. सो आजपासून काय करणार आहे आपण, आपल्या सगळ्यांमध्ये, तुमच्यासारखी मी पण होते, अजून थोडी थोडी आहे, चेंज होण्याचा प्रयत्न करते. ओके. सो आजपासून मी काय करणार आहे, माझ्या कामावर फोकस घालणार आहे. प्रत्येक गोष्ट प्रामाणिकपणे करणार आहे. आणि येस, ऑब्विसली जे व्हॉटेवर मी काम करते, माझा जॉब असेल, माझा बिझनेस असेल किंवा काही काम, कधी छोटं मोठं नसतं, त्याच्यावर प्रेम करायचं असतं. बस, एखादी गोष्ट आवडीने केली की त्याचे रिझल्ट आपोआप मिळतात. सो ज्या फर्मची तुम्ही रिलेट आहात त्या फर्मवर प्रेम करा, त्या ऑफिसवर प्रेम करा, त्या कामावर प्रेम करा. मग बघा तुमची प्रगती तिथे कशी होते. 8 तासाचं काम आहे आणि बॉसला गंडून मी 6 तासच काम करून आली मॅडम, हे प्रामाणिकपणा झाला का? नाही, ह्याला फसवेगिरी म्हणतात. सो व्हॉटेवर जे काही काम आहे ते प्रामाणिकपणे करा. तुमचं ऑफिसचं काम, तुमचं स्वतःचं काम, एक आईपणाची रिस्पॉन्सिबिलिटी, एक हाऊसवाईफ म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी किंवा एक हाऊस मेकर म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी आपली जी काही आहे, किंवा ज्या ज्या पोस्टवर तुम्ही काम करता त्या पोस्टची एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून जे काही करता ते प्रामाणिकपणे करा. दॅट्स इट. कामाचं प्रॉपर नियोजन करा, मॅनेजमेंट करा की उद्या मला काय करायचंय. आपण गृहिणी, उद्या काहीतरी भाजी करायची आहे म्हणून ती लगेच उद्या सकाळी 5 वाजता मार्केटमध्ये कोण जाणारी व्यक्ती आहे का? नाही. 5 वाजता मॅडम आमच्या इथे मार्केट पण ओपन नसतं तो. मग त्याचं नियोजन आपण रात्रीच करतो ना. तसंच आपण सकाळचं पण नियोजन करायचं की उद्या सकाळी उठल्यानंतर मला काय करायचंय, कुठल्या कामांना मला पहिली प्रायोरिटी द्यायची आणि कुठल्या कामांना मला दुपारी किंवा रात्री केलं तरी चालणार आहे. सो कामाचं प्रॉपर नियोजन करा. कारण हेच काम आपल्याला सकाळी उठायला भाग पाडतं की मला सकाळी उठायचंय, पण का? त्याच्यासाठी मला आता भक्कम माझ्याकडे रिझन आहे. कारण सकाळी उठून मला ही कामं करायची आहे. जर कामच नसेल, जर तुमच्याकडे प्रोडक्ट नसेल तर कुठल्या प्रोडक्टवर तुम्ही काम करणार? सो ते प्रोडक्ट मला क्रिएट करायचे आणि ते प्रोडक्ट आहे आपलं टाइम मॅनेजमेंट. ओके. स्वतःची काळजी घ्यायची आहे, स्वतःवर सेल्फ प्रेम, सेल्फ लव्ह, स्वतःवर खूप प्रेम करायचं. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत कोणीच तुमच्यावर प्रेम करणार नाही. अंडरलाईन करा या वाक्याला. स्वतःवर प्रेम करा. मी जशी आहे या परमेश्वराचं 1 पीस, तशी मला आवडते. मला त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाहीत. चेंजेस कुठे करणार मी? मला अपग्रेड करण्यासाठी. मी सुंदर दिसत नाही, मी पार्लर आहे ना आता 1796, मी तिकडे जाणार. मला अपग्रेड व्हायचंय, मी माझ्या स्किलवर काम करणार.
मला अपग्रेड व्हायचंय, मी माझ्या प्रोफेशनवर काम करणार, दॅट्स इट. कारण हे चेहरा ना काही वेळ लोकांचं एंटरटेन म्हणून काम करतं, पण ही आपली जीभ आहे ना, आपल्याला त्यांना बांधून ठेवण्यासाठी, लॉंग टर्म पर्यंत बांधून ठेवण्यासाठी उपयोगी पडते. कारण या जिभेवरच सरस्वती खेळत असते. सो आपलं चेहऱ्यापेक्षा आपलं बोलणं, आपलं वागणं, याच्यातून आपण 100% लोकांना देत असतो. आणि त्याच्यावर मला काम करायचंय. येस, रोज मी थोडं थोडं मेडिटेशन करणार. 10 मिनिटापासून मी सुरुवात करणार मॅडम. आणि येस, प्रत्येक गोष्टीवर मी दुसऱ्यांना ज्ञान देण्याच्या आधी स्वतः ती गोष्ट करते का ते पहिलं ऑब्झर्व करणार. मी स्वतः करत असेल तर मला दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. आणि म्हणूनच आजपासून माझं प्रत्येक काम मी प्रामाणिकपणे करणार. रेडी आहात का? नंबर 3 प्रिन्सिपल फॉलो करण्यासाठी. चलो, व्हेरी गुड. डॉक्टर मिकाऊ उसुई ज्यांनी आपल्याला रेकी शिकवली, रेकी कशी आहे, कशी यूज करायचं, त्याचं इम्प्लिमेंट कसं होतं ते शिकवलं. त्यांनी हे 5 प्रिन्सिपल आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायला सांगितलेले आहेत. त्यातला 4था प्रिन्सिपल आहे आय विल बी ग्रेटफुल. आय विल बी ग्रेटफुल. बरीच लोक हा प्रिन्सिपल आपल्या आयुष्यामध्ये फॉलो करतात आणि म्हणूनच राजाचा रंक आणि रंकाचा राजा करण्याची पॉवर या प्रिन्सिपलमध्ये आहे. ती कशी? मॅडम, आज मी सकाळी उठली, पण मला माहिती होतं मी उठणारच आहे. माहित होतं का मला कोण कोण आहे? मला माहित होतं. आहे माहित कोणाला? नाही. आज कितीतरी लोकांनी या आजच्या दिवसाचं एक्झिट घेतली असेल, बाय बाय केलं असेल आजच्या दिवसाला. येस ऑर नो? मग या परमेश्वराने मला आज एक नवीन दिवस दाखवला. सो तिथे मला ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचंय. थँक्यू सो मच. आज मला एक नवीन श्वास घ्यायला नवीन दिवस दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. आज माझ्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ स्पेंड करण्यासाठी मला दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आवडती माझी कामं करण्यासाठी आजचा दिवस दिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या मिस्टरांची वाट बघते मी रात्री घरी येण्यासाठी, तो दिवस दाखवल्याबद्दल थँक्यू सो मच. माझ्या मुलांचं करण्यासाठी मला वेळ दिल्याबद्दल. माझी मुलं अजून लहान लहान आहेत तो. कितीतरी मुलं आहेत छोटी छोटी, त्यांना आई वडील सोडून गेलेले आहेत की नाही? आणि आपल्याला परमेश्वराने या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये दिल्यात हो मॅडम, पण आम्हाला वेळच नाही देवाला आभार मानण्यासाठी. आम्हाला वेळ आहे त्याच्याकडे तक्रार करण्यासाठी. सो आजपासून आपल्या लाईफमध्ये ही चेंज करायचंय. त्या परमेश्वराचे आभार मानायचे ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी. थँक्यू परमेश्वरा, मला सगळं तू भरभरून दिलेस, पण माझी दृष्टी नाही ते बघण्याची. त्याच्यासाठी मी तुझी खूप खूप आभारी आहे. भले मला घर दिलेस, भाड्याने राहते, पण ते पैसे पे करण्याची, वेळेवर देण्याची ताकद माझ्यामध्ये दिलीस. थँक्यू सो मच परमेश्वरा. आज माझ्याकडे 4 व्हीलर नाहीये, पण मी 4 व्हीलरने, मी 2 व्हीलरने किंवा मी ऑटोने प्रवास करू शकते. त्याच्यासाठी जे काही पैसे पे करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आपण काय करतो, जे नाही आहेत गोष्टी ना त्या जास्त त्याच्यावर फोकस करतो आणि ज्या आहेत त्या दुर्लक्ष करतो. तो आजपासून जे दिलंय त्याच्यावर फोकस करा आणि त्या 100 करण्यासाठी परमेश्वराचे आभार माना. थँक्यू. शेवटला काय लिहायचे थँक्यू युनिवर्स, थँक्यू परमेश्वरा, थँक्यू गॉड. थँक्यू सो मच रजनी. काय नाव आहे बरं? राजनंदिनी मॅडम. थँक्यू सो मच. ओके. सो प्रत्येक श्वास घेतोय त्याच्यासाठी आभार मानायचे. तुम्हाला चांगला लाईफ पार्टनर मिळाला, कधीतरी आपण त्याला म्हणतो का आय लव्ह यू, थँक्यू. मला तुझ्यासारखा एक छान जोडीदार मिळाला, आजच म्हणायचे. ज्यांना चांगला जोडीदार नाही मिळाला त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी म्हणायचे थँक्यू. थँक्यू युनिवर्स, मला एक चांगला जोडीदार मिळाल्याबद्दल. का बरं? जेव्हा आपण थँक्यू बोलायला लागतो आणि ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू बोलायला लागतो ना, तेव्हा हे युनिवर्स ते पॅटर्न चेंज करतं. भले आज माझ्याकडे गाडी नाही, आज माझ्याकडे बंगला नाही, आज माझं रिलेशन चांगलं नाहीये, आज माझं लाईफ पार्टनर चांगलं नाही, पण त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होते जेव्हा आपण वारंवार थँक्यू 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 ग्रॅटिट्यूड मध्ये राहतो. त्याचबरोबर आपल्याला सेवा देणाऱ्या तळागाळातल्या जेवढ्या वस्तू आहेत, जेवढ्या गोष्टी आहेत, व्यक्ती आहेत, त्यांना थँक्यू म्हणा. आपला हारवाला सकाळी सकाळी आपल्या दारात येतो, आपला हारवाला, आपला दूधवाला, भाजीवाला, ऑटोवाला, रिक्षावाला, आपला शेतकरी, तो आहे म्हणून आपण सगळं खातोय. तर सगळेच मॉडर्नायझेशन झालं तर खाणार काय? दगड. सो त्याचे आभार माना. तो सुद्धा परमेश्वराची एक दुसरी आकृती आहे, प्रतिकृती आहे.
सो त्याचे आभार माना. ओके. कधी कुठलंही काम झालं, रिक्षावाल्याने आपल्याला सर्व्हिस दिली, त्याला थँक्यू म्हणा. भाजीवालीने आपल्याला भाजी दिली. सो यात जे छोटे छोटे आहेत ना, जी लोक ज्यांना 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये सुद्धा मॅटर करतात, त्यांचे आभार माना. थँक्यू. आणि तिथे ना वादविवाद करू नका. तिथे हे नका, कॉम्प्रोमाइज करू नका. सॉरी, कॉम्प्रोमाइज नाही, तर तिथे विवाद करू नका की बाबा 10 रुपयाचं आहे तर मला 5 रुपयालाच दे बाई जुडी, मेथीची जुडी, तू 30 रुपयाची कशी घेते, 25ची दे. तर तिथे आर्ग्युमेंट्स करू नका. का बरं? त्यांचे चांगले व्हायब्रेशन आपण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला अगदी उन्हातानातून आपल्या घरी सिलेंडर घेऊन येणारा सिलेंडरवाला, आपण म्हणतो मॅडम आमच्याकडे लिफ्ट आहे बिल्डिंगमध्ये, कशाने येतोय, घेऊन वर चालत वगैरे काही नाही, लिफ्टने येतोय. हो, लिफ्टने येतोय, पण आपल्याला सर्व्हिस देतोय ना तो, वेळेवरती पण. उन्हातानातून पावसा पाण्यातून आपल्या घरी येतोय ना. 20 रुपयाने काय आपलं कमी होणार आहे बरं सांगा. ते 20 रुपये जर आपण त्याला दिले तर काय म्हणेल, वा वा ही बाई खूप छान आहे. कुठले व्हायब्रेशन या युनिव्हर्स मध्ये गेले की ही बाई खूप छान आहे, स्वभाव खूप छान आहे. परमेश्वर अशा लोकांना भरभरून देतो. सो हे व्हायब्रेशन कॅच करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टींमध्ये कृतज्ञता निर्माण करणारे शब्द वापरायचे तुम्हाला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू प्रत्येक गोष्टीसाठी. मग तुमचं हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, पैसा, सगळ्यासाठी. आणि सगळ्यात शेवटचा प्रिन्सिपल आहे, आजपासून मी प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम करणं. सगळ्यांवर सगळेच प्रेम करतात. सजीव निर्जीव गोष्टींवर प्रेम करताना कोण पाहिलंय का तुम्ही? आपल्या आईनी आपल्याला आपल्या लग्नातली साडी, शालू तशीच का बरं आपण सांभाळून ठेवतो? ती तर निर्जीव आहे, तिच्यामध्ये काय भावना आहेत? नाही मॅडम, माझ्या लग्नाच्या खूप चांगल्या भावना तिच्याशी जुळलेल्या आहेत. मी कधी कधी तिच्या त्या साडी बरोबर बोलते, थँक्यू सो मच असा लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यात दिल्याबद्दल. थँक्यू सो मच आई, मला असा जोडीदार शोधून दिल्याबद्दल. म्हणजेच काय, तर या निर्जीव गोष्टींबरोबर सुद्धा आपलं कनेक्शन आहे. आणि म्हणूनच सगळ्या प्राणी मात्रांवर आपल्याला प्रेम करायचंय, सजीव निर्जीव सगळ्या. आता आपण म्हणतो की प्रेम करायचं, पण ऍक्शन आपल्याकडून घेतली जात नाही. मग काय करायचंय? जी काही पाखरं आहेत, पक्षी आहेत बाहेर, त्यांना दाणे ठेवा, पाणी ठेवा, उन्हातानातून त्यांची सेवा करा. जे काही प्राणी रस्त्यात पडलेले आहेत, त्यांना मार लागलेला आहे, त्यांची सेवा करा. त्यांची सेवा करण्याव्यतिरिक्त दुसरा कुठलाही म्हणतात ना ब्लेसिंग्स नाहीये. आणि म्हणून अशा प्राण्यांची, अशा पक्ष्यांची सेवा करा. आणि आय होप तुमच्या घरी जे काही प्राणी आहेत, प्लीज 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 कृपया करून मी तुम्हाला सांगते, म्हातारे झाल्यानंतर त्यांना रस्त्यावर सोडू नका. त्यांची सेवा करा. अगदी ती लोक मरेपर्यंत त्यांची सेवा करा. त्यांचे खूप आशीर्वाद, ब्लेसिंग तुम्हाला मिळतात. काही लोक असं करतात की त्या प्राण्याचं काम झालं, तो म्हातारा झाला, त्रास द्यायला सुरुवात झालं की कुठेही रस्त्यावर त्याला सोडतात. त्याच्यामुळे आपल्याला आशीर्वाद नाही तर त्याचे खूप खूप कर्स, शाप मिळतात. एका मुक्या प्राण्याला आपण रस्त्यावर सोडतो. सो येस, ही 5 प्रिन्सिपल आजपासून आपण आपल्या लाईफ मध्ये आजमावण्याचा प्रयत्न करायचा आहे. कोण कोण करणार आहे बरं? अनम्यूट करायला सांगते मी. कोण कोण करणार आहे? येस, रुचिता मॅडम. रुचिता मॅडम कुठे आहेत बरं? मला दाखवलात तुमचा हात ते वर होईल. ओके, उषा मॅडमनी सुरुवात करूया. चला. येस मॅडम, खरोखरच हे 5 प्रिन्सिपल फॉलो करण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही? ओके, बरं. चला, सगळ्यांनी मला खूप छान चॅटबॉक्स मध्ये रिस्पॉन्स दिलेला आहे. हा, उषा मॅडम अनम्यूट करा. त्यानंतर रजनी मॅडम. हो मॅडम, नक्की करणार प्रयत्न. ओके, येस, रजनी मॅडम. रजनी मोरे अनम्यूट करायचं. नमस्कार. नमस्कार. खूप 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 छान वाटलं. मस्त मॅडम मस्त तुमचा आवाज ब्रेक होतोय. छान छान वाटलं. माझ्या आयुष्यातला एकदम भाग्याचा दिवस आहे. ओके, खूप छान फक्त वाटलं. छान वाटलं असं मला आवाज आला, बाकी आवाज मला येत नाही तुमचा. असं ओके. सायली मॅडम कडे आपण जाऊया. सायली मॅडम. त्यानंतर आपण इकडे ऋतुजा मॅडम दिसत आहेत. डोक्याला हात लावून आहेत का? नाही ना मॅडम, काहीतरी टेन्शन येईल असं मी बोललीये का? ऋतुजा कांबळी मॅडम. येस, अनम्यूट करायचंय. नाही, डोक्याला हात नाही लावला, इथे ठेवला. ओके. नाही, खरंच खूप छान वाटलं.
स्वामींनी भेट घडवून आणली. ओके चलो येस प्रियांका मॅडम प्रियांका कुवर. हो मॅडम, खरंच खूप छान वाटलं आणि खरंच नक्कीच फॉलो करणार हे सगळे नियम. येस थँक्यू सो मच. बरं चला आपण आपलं सेशन इथे थांबूया. उद्याचं सेशन सेम. बरं हाच टायमिंग तुम्हाला चालेल की 2:30चा टायमिंग चालेल? मला एकदा सगळ्यांनी सांगितलं तर बरं होईल. सगळ्यांना मी अनम्यूट करते 1-2 मिनिटासाठी फक्त. एकच चालेल मिनिट एकच मिनिट हा. सगळ्यांना अनम्यूट करते. सगळ्यांनी आपापले माईक अनम्यूट करा बरं. हाच टाइमिंग हो हाच चालेल. चालेल. टायमिंग 1 to 2 सेमच o'clock असू द्या. असू द्या. एकदम सगळ्यांना चालेल का? हो बरं ज्यांना ज्यांना रेकॉर्डिंगचा ज्यांना हो. काही प्रॉब्लेम आहे ते रेकॉर्डिंग बघू शकतात. रेकॉर्डिंग रोजच्या रोज तुम्हाला मिळणार आहे. क्लिअर? ओके येस मॅडम. थँक्यू. ओके थँक्यू सो मच. बरं माझा Thank you so सेशन much, जर madam. तुम्हाला आवडला असेल हो आवडला खूप आवडला. एकच मिनिट थोडंसं अनम्यूट कर. सगळ्यांना एक्स्ट्रा टायमिंग चालणार आहे ना? मला एक थंब दाखवा बरं सगळ्यांनी म्हणजे मला कळेल. हो मॅडम. ओके चालेल. एक तर 1:15 पण होऊ शकतो बरं. 1 o'clock. ओके थँक्यू सो मच. ओके बरं मला तुम्हाला सांगायचंय जर खरोखरच मनापासून मला माझा सेशन तुम्हाला आवडला असेल तर याचं रेकॉर्डिंग मी आपल्या ग्रुपवर सेंड करेन. त्या रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला एक लिंक येईल. त्या लिंकमध्ये म्हणजे तुम्हाला ती लिंक आल्यानंतर तुम्ही युट्यूबवर तुमचं जे काही तुम्हाला वाटलं आजच्या सेशनचं ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तुमच्या शब्दामध्ये ती कमेंट तुम्हाला लिहायची. ओके आणि जर माझं काय आवडलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही लिहू शकता. नो प्रॉब्लेम. थँक्यू सो मच. संध्याकाळी दुपारपर्यंत तुम्हाला लिंक येईल. ओके ठीक आहे. थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू मॅडम. एक मिनिट सगळ्यांना म्यूट करते. येस थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.